हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ब्रेडवर कधी अंडं टाकून ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा. लहानच काय तर मोठेसुद्धा जाम खुश होतील बघा. त्यासाठी आता इथे पहिला आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे बारीक करून. तर आता इथे मी एक छोटा कांदा चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेते आहे. तर खूप बारीक चिरून घ्यायचा हवं तर. आणि इथे आता एक भांडं घेतलं आहे. त्या भांड्यामध्ये हा कांदा काढून घेतलेला आहे बघा. तर 2 मीडियम साईजचे कांदे पुरेसे होतात, नाहीतर मग एक मोठ्या साईजचा कांदा घेतला तरी होईल. तर हा बारीक करून घेतलेला आहे. अगदी चॉपरमध्ये खूप बारीक करायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो एक घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. तर हे सगळं एका भांड्यामध्ये घालून घेतले. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर आता यामध्ये बघा आपण चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. तर लाल तिखट घेते आहे. 1 ते 1.5 चमचा टाकायचं आहे. आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. लहान मुलांना जर खायचं असेल तर थोडं कमी लाल तिखट घातलं तरी चालेल. आणि थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर बघा आपण जे अंडी घेतलेली आहे, जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे ती अंडी सगळी त्याच्यामध्ये फोडून घ्यायची आहेत. तर इथे मी जवळपास बघा 6 ते 7 अंडी घेतलेली आहेत. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तेवढं तुम्ही अंडी त्यामध्ये टाकायचे आहेत फोडून. तर ही अशी अंडी मी फोडते आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अंड्याची भुर्जी बनवतो, अंड्याचं ऑमलेट बनवतो किंवा अंड्याची भाजी बनवतो. पण हा वेगळा नाश्ता किंवा तुम्ही इव्हिनिंगलासुद्धा करू शकता. मॉर्निंगलासुद्धा नाश्त्याला करू शकता. मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता. एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं. तर बघा, चपाती भाजीची गरजसुद्धा पडत नाही आणि एवढं पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. आणि तुम्हाला माहिती आहे की अंड्यामध्ये प्रोटीन खूप सारं आहे. त्यामुळे आठवड्यातून असं 1-2 वेळा आपण काही ना काही अंड्याची रेसिपी बनवून खाल्ली पाहिजे. आता जे वेट लॉस करत आहेत तर त्यांना रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो. मग त्यावेळेला ते असं अंड्याची रेसिपी बनवू शकता. आता ही सगळी अंडी मी त्यामध्ये फोडून घेतली. जवळपास 6 ते 7 अंडी मी याच्यामध्ये फोडलेली आहे आणि सगळ्यांसाठीच बनवत आहे इथे चौघांसाठी. त्यामुळे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे फोडल्यानंतर. म्हणजे मीठ आणि तिखटाचं प्रमाण कुठे कमी जास्त लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे ते. आता इथे मी एक छोटा ब्रेड घेतलेला आहे छोट्या साईजचा. तर हे ब्रेडचे जे स्लाईस आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने मी घेतलेले आहेत. तर खूप 2 प्रकारचे ब्रेडचे हे मिळतात पॅकेट. तर जे मोठ्या साईजचा आहे तर तो नाही आहे. इथे मी छोट्या साईजचा ब्रेड वापरलेला आहे. तर आता इथे पॅन तापायला ठेवलं आहे. पॅनवर थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. आता तेल ग्रीस केल्यानंतर बघा आपण एक ब्रेडचा स्लाईस घ्यायचा आहे आणि तो त्या बॅटरमध्ये जे अंड्याचं आपण हे फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं हलकंसं टॅप करायचं आहे. तर मी पुन्हा फेटून घेतलं व्यवस्थित, कारण कधी कधी मीठ आणि तिखटाचं प्रमाण तिखट जे लाल तिखट टाकतो ते लवकर मिक्स होत नाही अंड्याच्या याच्यामध्ये. त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हलकंसं त्यामध्ये टॅप करायचं हा ब्रेडचा स्लाईस आणि तव्यावर बरोबर मधोमध ठेवायचं. तव्या किंवा पॅन तुम्ही वापरू शकता आणि त्यावर पुन्हा थोडंसं हे चमच्याने असं हे बॅटर अंड्याचं टाकून घ्यायचं आहे. तर मग यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे. असं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे. आणि त्यानंतर बघा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे असं छान तो खालून व्यवस्थित भाजलं जातं. आणि हलकंसं असं बघा पलटी करायचं आहे, म्हणजे त्यावर जे आपण अंड्याचं बॅटर टाकलं ते जास्त असं उडलं जात नाही साईडला तव्यावर वगैरे. आणि थोडंसं साईडने तेल टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. आता पुन्हा मी हे अंड्याचं बॅटर वरती घालून घेते आहे. तर एवढी टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हे बॅटर मी पुन्हा व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे ब्रेडच्या स्लाईसवर. आता खालून व्यवस्थित भाजलं की पुन्हा ते पलटी करायचं. असं दोन्ही साईडने बॅटर टाकून अंड्याचं व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे ब्रेडचा स्लाईस.
तर बघा चपाती भाजीची गरज पडत नाही आणि लहान मुलं जर खायचा कंटाळा करत असेल किंवा काही काही वेळेला बघा भाजी-पोळी नको बोलतात, त्यावेळेला तुम्ही असं वेगवेगळं चटपटीत असं हेल्दी नाश्ता करून देऊ शकता. ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे, तर त्यांनी इथे ब्राऊन ब्रेडचा वापर केला तरी चालेल. ब्राऊन ब्रेडचे स्लाईस आणून त्यामध्ये टॅप करून असं बनवायचं आहे. तर इथे मी साधाच ब्रेड घेतलेला आहे आणि मुलांना एवढं आवडलं तर मी जवळपास आठवड्यातून ही रेसिपी 2दा बनवली आहे बघा. म्हणजे ऑमलेट आपण बनवतो आणि अंड्याची बुर्जी तर हे कॉमन खूप वेळा बनवलं तर कंटाळा येतो खायचा. त्यामुळे वेगळं काहीतरी तर मग हे असं ब्रेडचे स्लाईस आणून तुम्ही मुलांना आगळा वेगळा नाश्ता करून देऊ शकता. एवढं टेस्टी लागतं बघा. आणि पुन्हा असं साईडने व्यवस्थित ते फिरवून खालून असं व्यवस्थित कलर येईपर्यंत छान क्रंची करेपर्यंत भाजायचं, क्रंची होईपर्यंत. क्रंची झाल्यानंतर छान बघा गरमागरम सर्व करायचं. एवढं टेस्टी लागतं आणि थोडं थंड झालं तर लूज पडतं हां, पण ते गरम गरमच खायला छान वाटतं आणि लहान मुलांना तुम्ही टिफिनला दिलं तरी होऊन जातं. पण एवढं रुचकर लागतं ना ते, तर तुम्ही बघा कायम असंच बनवाल. तर आता मी दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बघा. आणि असंच दुसरा प्रकार मी अंड्याचे अप्पे बनवलेले आहेत. तर त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. तर ते सुद्धा खूप छान लागतात. ब्रेडबरोबर किंवा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. एवढे हेल्दी आहेत. त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. एवढं टेस्टी लागतं ना, की मला पण वाटलं नव्हतं एवढं टेस्टी होईल. पण मुलांना खूप आवडलं आणि पुन्हा मी हे आठवड्यातून 2दा बनवलेलं आहे. तर बघा झालं आहे ना छान. असं छान क्रंची भाजून घ्यायचं आहे, घाई करायची नाही. अवघ्या 5 मिनिटामध्ये हा नाश्ता तयार होतो. तुम्ही इव्हिनिंगला किंवा डिनरला सुद्धा घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू.